मेथड आणि तिसरी होती या ठिकाणी फॉर्म्युला मेथड. तर फॉर्म्युला मेथड मध्ये आपल्या ठिकाणी अशा प्रकारचा फॉर्म्युला होता x इज इक्वल टू फॉर्म्युला मध्ये जर आपण पाहिलं तर हा फॉर्म्युला होता x इज इक्वल टू मायनस b प्लस और मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. ओके, तर अशा प्रकारे ठिकाणी आपला त्या ठिकाणी फॉर्म्युला होता आणि त्याचा उपयोग करून आपण या ठिकाणी करत होतो. तर आता या ठिकाणी आपला थोडक्यात पुढे जायचं आहे, त्याच्यावर भरपूर आपण प्रॅक्टिस पण घेतली, अनेक एक्झाम्पल घेतले नवनवीन आणि माहिती पण घेतली त्या प्रकारची. तर आता या ठिकाणी आपण पुढे जाऊया, पुढचे थोडे 2 पॉईंट ठिकाणी आपण स्टडी करूया. discriminant the check म्हणतो आपण याला. तर discriminant is denoted as delta. Discriminant is denoted as delta. Okay. Delta is a symbol. Delta हा एक सिंबल आहे. आपला छोटा ट्रायंगल करायसाठी आपल्याला ट्रायंगल काढतात. ओके, आणि स्मॉल डेल्टा असं पण दाखवलं ठिकाणी, पण तो आपल्या याच्याकडे नाही आता सध्या, कारण काही लॅटिन वर्ड्स मध्ये ज्यांची लिपी आहे त्या लिपीमध्ये ठिकाणी डेल्टा आहे. आणि ह्या डेल्टा म्हणजे डेल्टा एक फॉर्म्युला दाखवण्यासाठी आपण दाखवतो आणि त्याचा यूज करून आपल्या डेल्टाची व्हॅल्यू ठिकाणी म्हणजे डिस्क्रिमिनंट या ठिकाणी थोडक्यात काढायचं आहे. मग काय, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डिस्क्रिमिनंट? ओके, डेल्टा इज इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. ओके, हा एवढा फॉर्म्युला यूज करून आपला एखाद्या इक्वेशनचा एखादी डेल्टा म्हणजे त्याचा डिस्क्रिमिनंट निश्चय एका ठिकाणी आपला ठरवायचा आहे. तो कशा प्रकारे आपण काढायचा आहे ही आपण थोडक्यात माहिती घेऊया. 1-2 प्रकारचे एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे आपल्याकडे सोपं जाईल की डेल्टा काढतात कसा. कुठलंही एखादे उदाहरण घेतलं तर त्याचं डेल्टा या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे. डिस्क्रिमिनंट थोडक्यात आपल्या ठिकाणी यूज करता आला पाहिजे. Find the discriminant of the following quadratic equation. तर एक्झाम्पल घेतला आपण ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनची कुठली 9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, दॅट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक वर्ग समीकरण आहे समजा. याला सोल्युशन मध्ये घेऊन गेला आपण. compare given
compare the given equation to the a square plus bx plus c is equal to 0. मग याच्यासोबत जर कंपॅरिझन केलं आपण 9y square 12y plus 2 is equal to 0. Therefore a is equal to 9, b is equal to minus 12, c is equal to 2. So by using formula delta is equal to b square minus 4ac. What is the value of bc? Minus 12 square minus 4 into h value 9 into c ची value 2. ओके, मग 12 चा वर्ग 144 मायनस 9 चौक 36, 36 दोन्ही 72. 144 मधून 72 गेले या ठिकाणी 72 राहिलं. डेल्टाची व्हॅल्यू या ठिकाणी पॉझिटिव्ह 72 आलेली आहे. ओके, तर अशा प्रकारची डेल्टाची व्हॅल्यू आपल्या ठिकाणी काढता आली पाहिजे बाय युजिंग फॉर्म्युला मेथड की डिस्क्रिमिनंटचा ठिकाणी वापर करून आपल्या ठिकाणी डेल्टा काढता आला पाहिजे. ओके, नाव तर जर आपला डेल्टा ठरवता आला, ओके, आता डेल्टा म्हणजे व्हॅल्यू हे 3 प्रकारच्या येऊ शकतात आपल्या आतापर्यंतच्या ठिकाणी. हे डिस्क्रिमिनंट जर अशा प्रकारचा आपण काढलो, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, यालाच आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. त्या डिस्क्रिमिनंटच्या ठिकाणी आपला व्हॅल्यू काढता आली पाहिजे. तर काय काढल्या ठिकाणी आपण पहिलं डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac हा फॉर्म्युला वापरून आपण डेल्टाची व्हॅल्यू या ठिकाणी काढली. मग आता याच्यामध्ये 3 कंडिशन पाहायचे आहेत आपल्या ठिकाणी. एक तर डेल्टा हा मोठा असेल 0 किंवा लहान असेल 0 पेक्षा, ओके, किंवा डेल्टा हा मोठा असेल 0 पेक्षा, ओके, किंवा डेल्टा इज इक्वल टू 0. ओके, तर या ठिकाणी असं जर असतील 3 कंडिशन, तर या 3 कंडिशन मध्ये ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू ठिकाणी 0 येते, ओके, 0 आपल्या ठिकाणी पाहायला भेटते, तर त्यावेळेस नेमकं काय, त्याच्यानंतर जर 0 आले तर काय, अशा प्रकारच्या ठिकाणी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रियल इक्वल जेव्हा 0 येते, ज्यावेळेस 0 येत नाही, रियल पॉझिटिव्ह येते, रियल अँड इक्वल, आणि ज्यावेळेस निगेटिव्ह येते तर त्यावेळेस रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला 3 कंडिशन पाहायचे. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या सिक्वेन्स या ठिकाणी घेऊया. ओके, तर नंबर 1 ला समजा डेल्टाची व्हॅल्यू काय आहे ठिकाणी लेस दॅन 0, डेल्टा इज लेस दॅन 0, डेल्टा हा 0 पेक्षा लहान आहे. ओके, तर हेडलाईन टाकूया आपण या ठिकाणी नेचर ऑफ द रूट्स, नेचर ऑफ द रूट्स. ओके, तर 3 केस पाहिजे आपल्या नेचर मध्ये. ओके, वास्तविक स्वरूप म्हणतो मुळांचं, वास्तविक स्वरूप मुळांचे, त्याच्यामध्ये पहिली केस, ओके, ओके, तर पहिल्या केस मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, जर काय झालं ठिकाणी डेल्टा इज लेस दॅन 0. ओके, ही पहिली पाहायचं असेल आपल्या ठिकाणी. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ठिकाणी जर निगेटिव्ह आली -1 -2 -3 जे काय असेल, जर निगेटिव्ह मध्ये येत असेल तर कशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला करता येते थोडक्यात आपल्या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहे. तर त्यावेळेस ज्यावेळेस या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे कोणाची
बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. ओके, जर असे येत असेल तर एवढं काढल्यानंतर व्हॅल्यू ही शून्यापेक्षा लहान म्हणजे कशी हो, -1 -2 मे बी 1/2 1/3 मायनस मध्ये जे काही येत असेल, जर असे येत असेल शून्यापेक्षा लहान, ओके, तर त्याला त्यावेळेस या ठिकाणी जे काही आपले रूट्स असतात, रूट्स हे रिअल नसत नाही ते. कारण का पुन्हा जर याचं आपण कारण हे स्क्वेअर रूटच्या बाहेर काढून याचं आपण माहिती घेतलं, जर याचं स्क्वेअर रूट काढायचं म्हटलं -1चं किंवा -2चं किंवा -3चं, जर यांचं रूट काढायचं तर रूट निघत नाहीये, हे वास्तव नाही, ते वास्तव संख्याच नाही ते. ओके, वास्तव संख्या नाहीत. ओके, कुठलीही निगेटिव्ह संख्या ही वर्गमुळात असेल तर ती वास्तव संख्या नाहीये, तर ती इमॅजिनरी नंबर्स आहे किंवा कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो आपण. ओके, तर ह्या इमॅजिनरी नंबर्स आहेत कोणत्या, इन रूट -1, इन रूट -2, इन रूट -3. ओके, याच्या संख्या बनतात नंतर, हे रिअल नंबर्स नाही, इट इज नॉट रिअल नंबर्स. ओके, इट इज नॉट रिअल नंबर्स, हा वास्तव संख्या नाही, त्यामुळं यांचे रूट्स पण या ठिकाणी आपल्याला काय भेटत, त्या ठिकाणी वास्तव भेटत नाही ते. म्हणून द रूट्स आर, किंवा जर असं असेल तर द रूट्स आर नॉट रिअल, किंवा म्हणायचं असं मूळ वास्तव नाहीत, वास्तव नाही. ओके, ज्यावेळेस जर डेल्टाची व्हॅल्यू ही शून्यापेक्षा लहान येत असेल तर काय व्हायच्या ठिकाणी शून्यापेक्षा कमी आली तर निगेटिव्ह मध्ये आली तर ते मूळ वास्तव संख्या नाही असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते. त्यानंतर केस नंबर 2. ओके, केस नंबर 2 जर पाहिलं या ठिकाणी आपण डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. ओके, तर आपल्याला माहित आहे आतापर्यंत आपण धनसंख्येच्या ठिकाणी वर्गमूळ काढू शकतो, ते पूर्ण वर्ग संख्या नसते त्याचं वर्गमूळ निघते, म्हणजे या ठिकाणी रूट रिअल आहे, मात्र इक्वल नाही भेटणार दोन्ही साइडच्या ठिकाणी, म्हणजे त्याचे रूट्स हे इक्वल राहणार, समान राहणार नाही. ओके, म्हणून कारण का धनसंख्येचं कुठले वर्गमूळ तुम्हाला ठिकाणी काढता येईल, वर्गमूळ 2 घेतला तर याचं तुम्हाला 1 4 1 4 काहीतरी अशा ठिकाणी वर्गमूळ काढता येते, किंवा 3 घेतला 3चं पण काढता येते, 4 सुद्धा निघतेच, म्हणजे धनसंख्येचं वर्गमूळ निघते. म्हणून हे रिअल रूट्स आहेत, म्हणजे हे वास्तव संख्या आहे आपल्या व्याख्येमध्ये. ओके, म्हणजे या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन कोणापेक्षा, शून्यापेक्षा. मग त्यावेळेस काय असणार या ठिकाणी, द रूट्स आर, काय वाक्य लिहायचं, जर असं व्हॅल्यू आली शून्यापेक्षा जर मोठी आली, शून्यापेक्षा मोठी म्हणजे पॉझिटिव्ह आली, द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, फक्त समान भेटत नाही. रूट्स हे कसे भेटतात ठिकाणी, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ओके, वास्तव आणि असमान मूळ, वास्तव आणि असमान मूळ मुळे असतात. त्यानंतर केस नंबर 3. ओके, तर जर केस नंबर 3 मध्ये काय ठिकाणी डेल्टा इज इक्वल टू 0 आला, केस नंबर 3 मध्ये काय पाहिजे आपला, जर आपण हा सूत्र वापरल्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू जर 0 आलं, याची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आलं, तर म्हणजे एकतर शून्यापेक्षा लहान आली, मायनस आली तर रूट्स नसतातच, नॉट रिअल रूट्स. ओके, जर शून्यापेक्षा मोठी आली रिअल रूट्स असतात, मात्र समान नसतात. मात्र ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू ठिकाणी 0 येते, ज्यावेळेस डेल्टा इज इक्वल टू 0, तेव्हा काय पाहायला भेटते या ठिकाणी आपला, द रूट्स आर रिअल अँड इक्वल. ओके, वास्तव आणि समान मूळ, वास्तव
आणि समान मुळे अशा ठिकाणी आपल्याला पाहता येते एखाद्या ह्याचं काय कोणतं रूट्स आहे त्याचं नेचर जर सांगितलं तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं फाइंड द नेचर ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन असा प्रश्न जर आपल्या ठिकाणी विचारला तर सांगता आलं पाहिजे. तर नेचर ऑफ द रूट्स मध्ये फक्त 3 कंडिशन आहे. एक 0 पेक्षा लहान तर त्यावेळेस रिअल रूट्सच नसतात. एक 0 पेक्षा मोठी त्यावर रिअल रूट्स असतात मात्र समान नसतात अनइक्वल असतात असं वाक्य लिहायचं खाली. आणि ज्यावेळेस डेल्टा बरोबर 0 येत असेल तर त्यावेळेस रूट्स हे रिअल अँड इक्वल रूट्स असतात वास्तव मूळ असतात. हे आपण थोडक्यात ठिकाणी पाहायचं. ओके यालाच आपण नेचर ऑफ द रूट्स या ठिकाणी थोडक्यात म्हणू शकतो. ओके जर आपण क्वेश्चन घेतला समजा एक क्वेश्चन पाहूया. x square plus 10x minus 7 is equal to 0. काय क्वेश्चन घेणार ठिकाणी आपण फाइंड द नेचर ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके खालील क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय केलं तुम्हाला नेचर सांगायचं आहे. x स्क्वेअर प्लस 10x x स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. तर आपण कम्पेअर करूया. Compare the given equation to the x square plus bx plus c is equal to 0. Therefore, a is equal to 1, b is equal to 10 and c is equal to minus 7. जर असे येत असेल तर बघूया आता काय भेटते आपला. काय आपला डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. मग डेल्टा इज इक्वल टू b ची व्हॅल्यू ठेवून टाकून देऊया आपण 10 चा स्क्वेअर 4 ला 4 मायनस a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू मायनस 7 10 चा वर्ग 100. म्हणजे जर याचा गुणाकार केला मायनस इंटू मायनस काय ठिकाणी प्लस 4 7 28 किती आलं या ठिकाणी 128. मग हे 0 पेक्षा मोठा आहे का लहान आहे 128 मोठा आहे पॉझिटिव्ह वाला माझ्या ठिकाणी मोठा आहे. मग काय वाक्य येणार खाली दुसऱ्या केस सॉरी द रूट्स आर रिअल बट अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल असं घेता येते आपल्याला. द रूट्स आर एवढंच वाक्य ठिकाणी आपल्याला घेता येते. द रूट्स आर गिवन quadratic equation are real and पॉझिटिव्ह द रिअल असतात मात्र समान असतात का नाही अनइक्वल. ओके हे दुसरी कंडिशन मध्ये आपल्या ठिकाणी क्वेश्चन बसलेला आहे ज्यावेळेस त्याच्या ठिकाणी संख्या पॉझिटिव्ह आलेली आहे. तर अशा प्रकारच्या ठिकाणी याच्याबद्दलचे काही सॉल्ड एक्झाम्पल वगैरे तुम्हाला सोडवायचे आहे. ओके डिटर्मिनंट सॉरी एक घेतला मी अजून 2 सॉल्ड एक्झाम्पल आहे ते करा. बाकीचा होमवर्क मी देतो नंतर. ओके धन्यवाद.